नमस्कार, चिकनवाल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण शेळ्यांना होणाऱ्या उष्माघाताविषयी माहिती पाहतोय। व्हिडिओ खूप लांब होऊ नये म्हणून काही पॉइंट्स लवकरात लवकर कव्हर करते। सगळ्यात पहिल्यांदा उष्माघात म्हणजे काय? जेव्हा प्राण्यांच्या शरीरातील तापमान 40 अंश सेल्सिअस पेक्षा किंवा 105 अंश फॅरेनहाइटपेक्षा जास्त होतं आणि जीवघेणी परिस्थिती निर्माण होते, त्याला उष्माघात किंवा हीट स्ट्रोक असे म्हणतात। लक्षणं कुठली आहेत? सगळ्यात पहिलं लक्षण जे आहे ते म्हणजे धाप लागणे। त्यांचं शरीर जे आहे ते व्हायब्रेट व्हायला सुरुवात होते उष्णतेमुळे। दुसरं म्हणजे श्वास घेण्यासाठी त्रास होतो। जीभ बाहेर काढून तोंड उघडून श्वास घ्यायचा प्रयत्न करतात त्या। तिसरं म्हणजे सुस्त होतात एकदम। उभी असेल तर उभीच राहते शेळी, बसलेली असेल तर बसलीच राहते। चौथं म्हणजे खाद्यपदार्थ कमी खातात त्या, खाणं कमी करतात त्यांचं। आणि पाचवं म्हणजे त्यांच्या हृदयाचे ठोके खूप वाढतात। तापमान कसं चेक केलं जातं याचं? हे सामान्य पद्धतीने चेक केलं जात नाही। त्यांची कातडी जाड असते, त्याच्यामुळं त्यांची तापमान चेक करण्याची पद्धत वेगळी आहे। पशुवैद्यकीय अधिकारी हे कशा पद्धतीने करतात? सामान्य त्यांचं तापमान 38 अंश सेल्सिअस ते 39 अंश सेल्सिअस पर्यंत असतं, पण उन्हाळ्यामध्ये ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतं। तर थर्मामीटर जो असतो तो त्यांच्या गुदद्वारामध्ये समाविष्ट केला जातो आणि त्यांचं तापमान जे आहे ते चेक केलं जातं। अशा पद्धतीने पशुवैद्यकीय अधिकारी ते चेक करतात। तर याच्यावरती उपाय कुठले करायचे? सगळ्यात पहिल्यांदा सावली मिळाली पाहिजे त्यांना आणि स्वच्छ हवा मिळाली पाहिजे, ह्याची सोय आपण करायची आहे। दुसरं म्हणजे 24 तास पाणी उपलब्ध असलं पाहिजे। तिसरं म्हणजे त्यांचे खाद्यपदार्थ आहेत त्याच्यामध्ये उष्णता वाढणारे पदार्थ आले नाही पाहिजेत। चौथं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते दुपारची चराई करायची नाही। साधारणतः 12च्या पुढे आणि 4च्या दरम्यान हे 12 ते 4च्या दरम्यान अजिबात चराई करायची नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि पाचवं म्हणजे जो गोठा आहे आपण जिथं ठेवतो त्यांना, ते वातावरण तिथलं थंड राहील याची दक्षता घ्यायची आहे। सतत पाण्याचा शिंतोडा करायचा आहे। तर अशा प्रकारे आपण उष्माघाताला हरवू शकतो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।